श्री स्वामी समर्थ. आजचा तुमचा दिवस शुभ जावो आणि स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही मी स्वामी चरणी प्रार्थना करते. तर आज मी बोलणार आहे किंवा मी तुम्हाला सांगणार आहे हळद आणि हळदीचे आपण गुणकारी उपाय पाहणार आहोत. आपण हळदीचा वापर करून आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती कशी करू शकतो, किंवा आपलं विवाह जमत नसेल, किंवा आपला वास्तुदोष असेल, किंवा आपले काही कार्य आपल्याला सिद्धीस न्यायचे असतील तर त्याच्यासाठी आपण हळदीचा वापर कसा करू शकतो याविषयी आज आपण बोलणार आहोत. आपण खूप पूजापाठ करतोय किंवा देवाची भक्ती करतोय, सगळे उपाय करतोय, यंत्र आणतोय, पण तरी आपल्या घराला दृष्ट लागतीये किंवा त्याच्यामुळे आपलं हस्त खेळतं घर बिघडतंय किंवा आपलं काही वैवाहिक जीवनात प्रॉब्लेम आहे. तर मी काही आज तुम्हाला हळद वापरून जे काही उपाय सांगणार आहेत ते तुम्ही ज्योतिषशास्त्रानुसार केले. ज्योतिषशास्त्रामध्ये हळदीचा फार महत्त्व आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला हळद लागते. वैवाहिक आयुष्याची सुरुवात करतानाही आपण वधूवरांना हळद लावतो, तर त्याच्या मागेही काही संकेत आहेत. तर ते आज मी असे काही उपाय सांगणार आहे ते तुम्ही नक्की करून पहा आणि त्याचा फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल. तर आपण आज बोलणार आहोत हळद या विषयावर. अगदी हळद आपण जेवणामध्ये वापरतो, शुभ प्रसंगी वापरतो, आपल्या आरोग्यासाठी वापरतो. आपण हळदीचं दूध पितो सर्दी खोकला असेल तर, किंवा आपल्या त्वचेसाठी आपण वापरतो. जखमा असतील किंवा आपल्याला काही त्वचेचे प्रॉब्लेम असेल तर आपण हळदीचं लेपन वगैरे करतो. तर अशाच हळदीने आपल्या आयुष्यात आपण सुख शांती समाधान भरभराट कशी आणू शकतो याचे उपाय आपण पाहणार आहे. तर प्रथम उपाय आहे, आपण हळदीचं एक तांब्या घ्यायचा, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. एक आंब्याचं पान घ्यायचं आपण आणि त्या आंब्याच्या पानाने ते पाणी आपण सर्व आपल्या घरामध्ये शिंपडून घ्यायचं आहे. याचे तुम्ही परिणाम चांगले पाहू शकता. इतके छान परिणाम होतील ना आणि सकारात्मकता ऊर्जा आपल्या घरामधली वाढेल. आणि तुम्ही नक्कीच हा प्रयोग कधीही करू शकता. तुम्ही सकाळच्या वेळी देवपूजेनंतर हा उपाय करू शकता किंवा मग रात्री तुम्ही तिन्ही सांजेला हा उपाय करू शकता. तुमच्या घरातल्या कटकटी नैराश्य सर्व दूर होईल. त्याच्यानंतर आपल्या मुलांच्या अभ्यासात प्रगती व्हावी असं वाटत असेल तर साधारण आपण थोड्या एक ग्लास किंवा एक फुलपात्र पाण्यामध्ये एक चिमूट हळद आपल्या मुलांना काही दिवस पिण्यासाठी देऊन पहा. आपल्या मुलांची प्रगती आणि मुलं जी चिडचिडी असतात किंवा सतत अभ्यासात दुर्लक्ष करत असतात त्यांच्यामध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. तर सूर्याला आपण जल अर्पण करतो तेव्हा आपण त्या तांब्यामध्ये एक चिमूट हळद टाकायची आणि ती सूर्याला अर्पण करायची. आणि शक्यतो हे पाणी आपण आपले तुळस असेल या तुळशीवर पडेल अशी काळजी घ्यायची आहे. त्याने आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान आणि लक्ष्मी सतत वास करेल. आणि आपल्या घरामध्ये जे नजरदोष असतील किंवा कोणाची नजर लागत असेल, वास्तुदोष असेल किंवा आलेला पैसा टिकत नसेल तर या समस्या बऱ्यापैकी कमी होतील. तुम्ही असं करून नक्की पहा. त्याचप्रमाणे कोणाला करिअरमध्ये काही प्रॉब्लेम असतील किंवा लग्न जमत नसतील किंवा अभ्यासामध्ये मन लागत नसेल तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चिमूट हळद टाकून आंघोळ करायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये श्री विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यांच्या चरणाला हळद थोडीशी लावायची आहे पाण्यामध्ये किंवा गंगाजलामध्ये मिक्स करून. आणि तिचाच आपण गंध, त्यांच्या पायाच्याच हळदीचा गंध आपण आपल्या कपाळी लावून घ्यायचा आहे. याच्यामुळे तुमचा अभ्यासात उत्तम मन लागेल, त्याच्यानंतर तुमचं करिअर उत्तम घडेल, तुमचे विवाह लवकर जमतील आणि तुमच्या पती पत्नी मधले जे वादविवाद असेल ते संपतील. हा उपाय आपल्याला आपलं म्हणजे जी मनोकामना आहे किंवा इच्छा पूर्ण होईपर्यंत करायची आहे. त्याच्यानंतर आपण श्री विष्णूंचे आभार मानायचे आहेत की तुम्ही माझं जे इच्छा होती ती पूर्ण केली. आणि त्याच्यानंतर आपण गोड नैवेद्य दाखवायचा आहे श्री विष्णूंना. याच्यानंतर आपली काही इच्छा असेल तर आपण हे परतही करू शकतो. तुम्ही नक्की हे करून पहा आणि याचा अनुभव घ्या एकदम. तर आपण हळदीचा आणखीन एक प्रभावी उपाय आहे, आपण हळदीचं लेपन करायचं आहे आपल्या उंबरठ्यावरती, मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावरती. आपण हे हळदीचं लेपन केल्याने आपल्या घरामध्ये खूप चांगले शुभ परिणाम दिसून येतील. आपल्या घरातले वास्तुदोष जातील, आपल्या घरात लक्ष्मी वास करेल, आपली लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होईल. आणि आपण हा उपाय गुरुवारी किंवा आपल्या अमावस्येला, पौर्णिमेला आणि शक्यतो मंगळवारी शुक्रवारी करू शकतो. तुम्ही हा उपाय नक्कीच करा. हळदीचा हा एकमेव खूप प्रभावी उपाय आहे. आपण उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करणं हे फार महत्त्वाचं आहे. हळदीचं लेपन कसं करायचं याचा मी व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईल. तर हा हळदीचा फारच महत्त्वाचा उपाय आहे, तुम्ही नक्की करून पहा. त्याचप्रमाणे आपले गुरु कोणतेही असो तो गुरूंचा संबंध हळदीशी आहे आणि हळद ही फार गुणकारी आहे. तर गुरुवारी चुकूनही महिलांनी आपले केस धुवू नयेत, त्याचे नकारात्मक परिणाम होतात आपल्या घरावरती. तर हे कायम महिलांनी लक्षात ठेवायचं की आपण गुरुवारी कधीही आपले केस धुवायचे नाहीयेत.
त्याच्यानंतर आपण आणखीन एक उपाय पाहणार आहोत. तर आपण हळद घ्यायची आहे, त्याच्यामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र किंवा आपण पाणी मिक्स करून आपल्या घराच्या चारही बाजूला ते शिंपडायचं आहे किंवा एक रेष करायची आहे. जर आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असू तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपण स्वस्तिक काढायचं आहे हळदीने. त्यानेही एकदम शुभ परिणाम होतात. आपल्या घरावरती चांगले परिणाम दिसून येतात. चांगल्या शक्ती किंवा लक्ष्मी आपल्या घरामध्ये खेचली जाते. नजर दोष किंवा वास्तुदोष आपल्या घरात निघून जातात. घरातल्या कटकटी कमी होतात. त्याच्यानंतर वैवाहिक जे संबंध असतात ते चांगले होतात. तर ह्या गोष्टीचा तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. आणि तुमच्या जर अशा काही समस्या असतील तर त्याच्यावर हा प्रभावी उपाय आहे. शक्यतो आपण वास्तुशास्त्रानुसार आपल्या बेडरूममध्ये राधाकृष्णाची मूर्ती लावतो, पण तरीही नवरा बायकोंचं नातं जर चांगलं नसेल किंवा वाद कटकटी होत असतील तर आपण एक कागद घ्यायचा, त्याच्यामध्ये 5 चिमूट हळद घ्यायची आहे आणि ती हळदीची पुडी बांधून आपण त्या फोटो मागे लपवून ठेवायची आहे. आणि आपली इच्छा पूर्ण सांगायची आहे त्या फोटोमध्ये समोर उभं राहून की आमच्या नवरा बायकोचं नातं चांगलं, पती पत्नींमध्ये चांगला संवाद होऊ दे, आमचं चांगलं पटू दे. आणि आपली इच्छा पूर्तीपर्यंत ती पुडी आपण त्याच्या फोटोच्या मागेच राहू द्यायची. आणि जेव्हा आपल्या घरामध्ये आपल्याला वाटतंय की आपलं नातं आता एकदम चांगलं होते, आपण ती पुडी काढायची आहे. ती हळद आपण तुळशीला अर्पण करायची आहे आणि तो कागद आपण निर्माल्याच्या पिशवीमध्ये टाकून द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपली इच्छा पूर्ती झाल्यानंतर आपण असं त्याचं विसर्जन करायचं आहे. तर अशा आपण वेगवेगळ्या हळदीचे उपाय करू शकतात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी साधारण 7 ते 8 हळदीचे उपाय सांगितलेले आहेत. जे मी सांगितलेले आहे हळदीचा उपाय, त्यातला कोणताही एक उपाय तुम्ही करून पहिल्यांदा त्याचे परिणाम काय होतात ते करून पहा. तुम्हाला निश्चितच याचा फरक जाणवेल. आणि हळद ही फारच गुणकारी आहे. आपल्या स्वयंपाकघरामध्ये पण आपण हळदीचा एक तोटका करू शकतो किंवा उपाय करू शकतो. त्याच्यामुळे आपला वास्तुदोष निघून जाईल, लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होईल आणि आपल्या घरामध्ये बरकत येईल. तर ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की हळद आणि मीठ एकत्र ठेवू नये. काही जण मसाल्याच्या डब्यामध्ये सर्व मसाले हळद बरोबर मीठ ठेवतात, तर तसं कधीही करू नये. मसाल्यांच्या डब्यामध्ये हळद वेगळी ठेवावी आणि मीठ लांबच ठेवावं. तर आणखीन एक आपण उपाय करू शकतो की आपण जिथे हळदीची साठवणूक करतो किंवा मग आपण काही जणांना असते सवय की वर्षभराची हळद एकदा कांडून आणण्याची पद्धत असते किंवा आपण एकदम हळद भरतो किंवा एक आपला मोठा डबा असतो हळदीचा, तर त्याच्यामध्ये आपल्याला सुक्या लाल मिरच्या घ्यायच्यात 5 ते 6 आणि त्या आपल्याला ठेवायच्या आहेत. आणि ती आपण हळद खाण्यासाठी वापरू शकतो. त्याचे आपल्याला काहीही दुष्परिणाम होणार नाही. उलट जे आपल्याला करणी करतील, जादूटोना करत असतील किंवा आपल्यावर करणीबाधा होणार नाही, जादूटोण्याचा काही असर होणार नाही, वास्तुदोष निघून जातील, नजर दोष निघून जातील, त्याच्यानंतर आपल्या घरात लक्ष्मी येईल. आणि ही हळद आपण जेवणात रोजच्या वापरू शकतो. काहीही त्याचा त्रास आपल्याला होणार नाही. आणि उलट जे आपल्याला करणी करतील किंवा जादूटोना किंवा कोणत्या गोष्टी आपल्यासाठी वाईट करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावरच त्या गोष्टी उलटतील. तर निश्चितच तुम्ही 5 ते 6 लाल मिरच्या आपल्या हळदीच्या जी ठेवणीची हळद असते त्याच्यामध्ये ठेवू शकता. आणि आपल्याला जर कालांतराने या मिरच्या स्वयंपाकामध्ये जरी वापरायच्या असतील तर ते आपण वापरू शकतो. मग त्याच्यानंतर आपण नवीन 5 ते 6 मिरच्या याच्यामध्ये ठेवून द्यायच्या. तर हे उपाय जे मी आज काही हळदीचे तुम्हाला सांगितले आहेत ते ज्योतिषशास्त्रानुसारच सांगितले आहेत. तुम्हाला जर विश्वास असेल तर तुम्ही हे उपाय एकतरी उपाय तुम्ही एकदा करून पहा आणि तुम्हाला निश्चितच याचे चांगले परिणाम मिळतील. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.